नमस्कार. संत शिरोमणी सावतामाळी महाराज, महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवराय छत्रपती राजश्री शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, ज्यांनी तुम्हाला आणि मला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला, संविधान दिला, घटना दिली, ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजमाता जिजाऊ माँसाहेब, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांना विनम्र अभिवादन करते. आज मनाला खूप समाधान वाटते. संत शिरोमणी सावतामाळी महाराजांच्या या सभा मंडपामध्ये अतुलदादा आपला पक्ष प्रवेश होतोय आणि आपली ताकद इतकी मोठी आहे की मोठ्या संख्येने आपला मित्रपरिवार या ठिकाणी आलेला आहे. त्या सगळ्यांचं मी पक्षामध्ये मनापासून स्वागत करते आणि आपण ज्या विश्वासाने पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे, दत्त मामांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या कालावधीमध्ये आपला योग्य तो सन्मान राखला जाईल याही या निमित्तानं देते. या ठिकाणी सर्वच मान्यवर उपस्थित आहे. मान्यवरांची यादी बरीच मोठी आहे. आपल्याला 6:15च्या लग्नाला सगळ्यांना जायचंय. यादी वाचण्यापेक्षा मी यादी दाखवते, म्हणजे कोणाचं नाव राहिलं असेल तरी दिलगिरी व्यक्त करता येईल. कारण की कोकाटे बाबा तुम्ही जेवढी नावं घेतली, मामांनी जी नावं घेतली, याच्या आधी प्रदीप दादांनी जी नावं घेतली, ते सर्व मान्यवर पदाधिकारी, महायुतीचे सर्व कार्यकर्ते आणि अतुलदादांबरोबर आलेले त्यांचे सर्व मित्रपरिवार, या सगळ्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आज खरं तर ज्या दिवशी आप्पासाहेब जगदाळे यांनी मामा तुम्हाला साथ दिली, त्या दिवशी तुमची वाटचाल विजयाच्या दिशेने सुरू झाली आणि आज अतुलदादा आपण पक्षामध्ये प्रवेश केला, यानंतर मामाचा विजय शिक्कामोर्तब झाला, याचं मला मनापासून समाधान वाटतं. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वजण काम करतो. दादांनी जो काही निर्णय घेतला तो कशासाठी घेतला हे आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आणि मला असं वाटतं संत शिरोमणी सावतामाळी महाराजांनी देखील आपल्या कामाला भक्ती मानली. त्याच पद्धतीने मामा तुम्ही जे काम करताय त्या कामातच माझी भक्ती आहे, त्याच कामात माझा देव आहे हे तुम्ही सांगत आलात. म्हणून मला असं वाटतं दादांनी बारामती नंतर जर सगळ्यात जास्त निधी कोणाला दिला असेल तर तो इंदापूरकरांना दिला. 6,500 कोटी, म्हणजे त्याच्यावरती आता आकडे शून्य किती येतात मामा तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. इतका मोठा निधी हा इंदापूरकर वासियांना दिला. इतक्या चांगल्या पद्धतीची रस्ते, रॅलीच्या निमित्तानं आपण मगाशी फिरत होतो त्यावेळेस आबा मला बोलले की ताई कोणत्याही भागातून जा, ग्रामीण भागातून जा, वाड्या वस्त्यामधून जा, असेच चकाचक रस्ते तुम्हाला दिसतील, कारण की मामाने तितका निधी खर्च केलेला. विकास कामं मोठ्या प्रमाणात मामांनी केलेली आणि हे सगळं आदरणीय दादांच्या मार्गदर्शनाखाली होते. यामध्ये दादांनी 10व्यांदा अर्थसंकल्प मांडला आणि महाराष्ट्रातल्या 2,40,00,000 महिला भगिनींना लाडक्या बहिणीची योजना दिली. मामा इंदापूरमध्ये 1,05,000 महिला भगिनींच्या खात्यामध्ये थेट सरकारमधून महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतात. ही राजकारणाच्या इतिहासामधली पहिली घटना आहे. कोणीही मध्यस्थी नाही आहे का? कोणी मध्यस्थी? कोणी नाही. ऑनलाईन ऑफलाईन फॉर्म भरायचा, डॉक्युमेंट सबमिट करायचे की खात्यात पैसे जमा. तुमच्या सगळ्यांच्या आता बायकोचं अकाउंट तुमच्या बरोबर जॉईंट होतं, पण बायकांनी आता तुमच्या मधलं जॉईंट अकाउंट काढून काढलं ना. आता स्वतःचं वैयक्तिक खातं चालू केलं. आम्ही आर्थिक सबल झालो. आधी नवऱ्याच्या खात्यामध्ये पैसे यायचे काय कळत नव्हतं आम्हाला, किती आले किती गेले. आता आमच्याच खात्यामध्ये पैसे येतात आणि आम्हाला मोबाईलवर मेसेज येतो 7,500 रुपये जमा झाले. असं राजकारणाच्या इतिहासामध्ये महाराष्ट्रात पहिल्यांदाच होत आहे. ते केवळ आणि केवळ आदरणीय अजितदादांमुळे होत आहे. आणि इंदापूरमध्ये सुद्धा 1,05,000 महिला भगिनींना आर्थिक साक्षरता मिळाली, आर्थिक स्वावलंबन मिळालं, आर्थिक सक्षमीकरण मिळालं. आणि म्हणून लाडकी बहीण असेल, एक लाडकी असेल, पिंक रिक्षा योजना असेल, अन्नपूर्णा योजना असेल, बऱ्याच जणांच्या आता खात्यामध्ये पैसे जमा झालेले. यामध्ये अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून सिलेंडरचे पैसे त्या महिलांच्या खात्यामध्ये जमा होतात. ठीक आहे, विरोधक टीका करत असतात, कारण की विरोधकांना आता लोकांसमोर, जनतेसमोर जाताना कोणत्याही योजना नाही, कोणती कामं नाहीत, त्याच्यामुळे या लाडकी बहिणीवरती टीका करतात. आणि त्यांनी टीका केली की 1,500 महिला भगिनींना दिलं तर राज्य कर्जबाजारी होत आहे. पण आता त्यांनीच त्यांची पंचसूत्री घोषणा केली आणि त्याच्यामध्ये सांगितलं आम्हाला मतदान करा, आम्ही तुम्हाला महिन्याला 3,000 देऊ. जर 1,500मध्ये राज्य कर्जबाजारी होत असेल तर तुमच्या 3,000चा हिशोब तुम्ही कसा लावताय? मग राज्य कसं चालणार हे त्यांनी सांगायला पाहिजे होतं, पण सांगितलं नाही. पण ही योजना यशस्वी झाली. 2,40,00,000 महिला भगिनींच्या खात्यात पैसे पोहोचले म्हणून विरोधक टीका करतात. आणि सगळ्यात मोठा विरोधक तर तुमच्या भागामध्ये, मी जास्त वेळ घेणार नाही,
पण माझ्या अगोदर कोकाटे असतील, प्रदीप दादा असतील आणि अप्पासाहेब असतील, या सगळ्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं. मला विशेष कौतुक वाटलं अक्षय शिंदे, अक्षय शिंदेचं मामा, या उद्याच्या समाजाचं भवितव्य ज्यांच्या हातामध्ये आहे ती तरुणाई तुमच्या सोबत आहे, कारण त्यांच्या बुद्धिचातुर्यावरती हे जग चालणार आहे, हा महाराष्ट्र चालणार आहे. अक्षय सारखे युवक तुमच्या बरोबर आहेत आणि ही सळसळत्या रक्ताची युवक अतुलदादा तुमच्या बरोबर अनेक जण तुम्ही युवकांना घेऊन आलाय आणि म्हणून मला त्याचा अभिमान वाटतो. या सगळ्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं. या मनोगतामध्ये त्यांनी तुतारी गटाची जी चिरफाड केली, माझी पत्रकार बांधवांना विनंती आहे, आपण त्यांनी जे मनोगत व्यक्त केलं ते आहे तसं तुतारीला ऐकवा. त्यांना कळेल समाजामध्ये आपली पत काय आहे. ते स्वतःहून माघार घेऊन घरात बसतील इतका समाजामध्ये त्यांच्या प्रति रोष आहे. खरं तर 1995 ला अपक्ष लढून युतीला पाठिंबा, 99 ला अपक्ष लढून आघाडीला पाठिंबा, नंतर काँग्रेसमधून लढून बीजेपी मध्ये, का तर शांत झोप लागावी म्हणून. ते तुमच्या आमच्यासाठी गेले का? त्यांनी पक्ष तुमच्या आमच्यासाठी बदलले का? नाही बदलले. त्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी, त्यांना शांत झोप लागावी म्हणून बदलले. पुन्हा एकदा बीजेपीचा असताना खरं तर त्यांनी महायुतीचा धर्म पाळायला पाहिजे होता आणि या भागांमध्ये ज्या लोकसभेच्या उमेदवार होत्या त्यांचं काम प्रामाणिकपणे करायला पाहिजे होतं. पण ज्या ज्या पक्षात जाईल त्या त्या पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसायचं काम तुतारीच्या उमेदवारांनी केलेले. आणि परत सांगतात बीजेपी सुद्धा सोडली आणि तुतारी गटात गेले आणि सांगितलं मी अदृश्य मदत केली. आता ही जिथं जिथं पक्षामध्ये राहून पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसायचं काम केलं आणि प्रत्येक वेळेस कुणाला ना कुणाला अदृश्य मदत चुकीच्या पद्धतीने करत राहिली, तर येणाऱ्या या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हीच अदृश्य मदत त्यांना खड्ड्यात घालणार आहे. कारण मंदिरात गेलो आणि प्रसाद संपला आणि बाहेर आलो आणि चपल्या गेल्या, अशी अवस्था या उमेदवाराची होणार आहे. त्याच्यामुळे जो उमेदवार तुमचाही नाही माझा नाही, महायुती सरकारने 300 कोटी रुपये कारखान्याला मदत केली. मामा, ज्या महायुती सरकारने 300 कोटीची मदत कारखान्याला केली तो माणूस महायुती सरकारचा झाला नाही, तो तुमचा आणि आमचा सुद्धा होऊ शकणार नाही. म्हणून तर तुमचा आमचा नाही, तो जनतेचा नाही, जनतेच्या विकास कामासाठी नाही, तो कुणाचाच होऊ शकत नाही. म्हणून मतदान वायाला घालू नका. आपलं मत योग्य ठिकाणीच मिळालं पाहिजे. अजून आपण सांगितलं की 23 तारखेला मतपेट्या फोडताना आमच्याकडचं मताधिक्य बघा, तसंच या ठिकाणच्या प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतंय. त्याच्यामुळे मामा आता इतक्या चांगल्या पद्धतीची लोक तुमच्या बरोबर आलेली आहेत. माझा माई समाज हा 90 ते 92% तुमच्या बरोबर आलेला आहे. या इंदापूर तालुक्यातला माई समाजाने मामा तुम्हाला जसा पाठिंबा दिलाय तसा या समाजाची एक लेख म्हणून मी तुम्हाला विनंती करते, येणाऱ्या पुढच्या कालावधीमध्ये कारखाना असेल, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका असेल, जिथे संधी मिळेल तिथे माझ्या या माणसाला तुम्ही जरूर संधी द्या. तो संधीचं सोनं करेल. हा ओबीसी समाज तुमच्या बरोबर आलेला आहे. मोठ्या संख्येने ओबीसी समाज तुमच्या बरोबर राहत असताना तुमच्याकडून देखील तितक्याच अपेक्षा आहेत. आणि मला खात्री आहे मामांनी दादांसारखा दिलेला शब्द पाळतात. त्याच्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या सगळ्यांना बरोबर घेऊन इंदापूरचा उर्वरित जो विकास राहिला तो पूर्ण करतील. पुण्याच्या एकदा या इतक्या सुंदर कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण मला आमंत्रित केलं, मी आपल्या सगळ्यांचे आभार मानते. या निमित्तानं एकदा जोरदार टाळ्या वाजवत मामांचं 23 तारखेच्या निकालासाठी मनापासून अभिनंदन करूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महायुती.